पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 9 वर्ष पूर्ण केले असून त्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने चिंचवड विधानसभामध्ये घर चलो अभियानाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली। यावेळीचे पत्रक चिंचवड विधानसभेत घरोघरी जाऊन वाटणार आहेत त्याचे अनावरण करण्यात आले। या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आमदार अश्विनी जगताप यांना भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष बदलण्यावर प्रश्न विचारला। त्यावर आमदार अश्विनी जगताप यांनी त्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले की बदल हा हवाच। अशा प्रकारे त्यांनी यावेळी शहराध्यक्ष बदलण्यावर आपले मत व्यक्त केले। तसेच या पत्रकार परिषदेत उपस्थित आमदार अश्विनी जगताप, उषामाई ढोरे, शंकर जगताप, मोरेश्वर शेंडगे, नामदेव ढाके, उज्ज्वला गावडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। काही प्रश्न आहे दादांची टेरिओ संपलेली शहराध्यक्षपदाची, तर चिंचवडला शहराध्यक्षपद मिळावं यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का, किंवा त्या संदर्भात काही हालचाली वरिष्ठ पातळीवर पक्ष पातळीवर काही सुरू आहे? खरं तर पक्ष देखील निर्णय मान्य आणि खरं तर बदल हा हवाच आहे। बदल हवाच हे महत्त्वाचं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात विविध कल्याणकारी योजना राबवल्या। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी चिंचवड विधानसभांमध्ये घर चलो अभियान राबवले जात आहे। मोदी @9 कार्यक्रमाअंतर्गत चिंचवड विधानसभा परिसरात व्यापारी संमेलन, सोशल मीडिया बैठक हे कार्यक्रम आयोजित केले गेले आहे। तसेच डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संमेलन विषयी नियोजन सुरू असून प्रबुद्ध नागरिकांकरिता देखील संमेलन 30 मे ते 30 जून दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या नेतृत्वात देशभर लोकसभा मतदारसंघामध्ये विशेष जनसंपर्क अभियान मोदी @9 संपन्न होणार आहे, अशी माहिती चिंचवड आमदार अश्विनी जगताप यांनी दिली आहे। मोदी @9 हे जे कार्यक्रम आहेत ते आम्ही सर्व घेतलेले आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे। अगदी आम्ही आणि जे पत्रकं आहेत ती घरोघरी जाऊन आम्ही 60,000 पत्रकं ती जी वाटत आहोत। अगदी सगळ्यांनी त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे। नंतर प्रत्येक सभेला लोकांचा चांगला प्रतिसाद असा भेटत आहे। आता शेवटच्या टप्प्यामध्ये हा कार्यक्रम आलेला आहे। अगदी शेवटचा कार्यक्रम आमचा टिफिन बॉक्स हा आमचा कार्यक्रम राहिलेला आहे, तो उद्या आम्ही घेणार आहोत आणि तो झाल्यानंतर आमचे सर्व कार्यक्रम आमचे असे संपन्न झालेले आहेत आणि तो शेवटचा कार्यक्रम उद्या आमचा दुपारी आहे आणि त्या कार्यक्रमालाही चांगलाच प्रतिसाद भेटेल आणि संपूर्ण कार्यकर्ते, तळागाळाचे कार्यकर्ते, अगदी नगरसेवकांपासून छोट्यातला छोटा कार्यकर्ता, बूथ प्रमुख, नंतर शक्ती केंद्र प्रमुखांपासून संपूर्ण छोटे छोटे कार्यकर्ते पण या कार्यक्रमाला येणार आहेत आणि चांगला असा कार्यक्रम आमचा होणार आहे आणि आम्ही त्याची मोदी @9ची सांगता त्या दिवशी करणार आहोत। नमस्कार। मोदी @9 या कार्यक्रमाच्या अंतर्गत 30 मे ते 30 जूनपर्यंतच्या या विविध उपक्रमाच्या बाबत माहिती देण्यासाठी आजची जी पत्रकार परिषद चिंचवड विधानसभेच्या आमदार माननीय अश्विनीताई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही पत्रकार परिषद संपन्न झालेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये माननीय आमदारताईंनी की मोदी @9च्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश आणि देश पातळीवर ज्या ज्या कार्यक्रमांचे नियोजन केलं होतं ते सर्व कार्यक्रम जवळपास अंतिम टप्प्यात आलेले आहेत। आज 27 तारीख असून आमचा एक चिंचवड मतदारसंघातील एकमेव कार्यक्रम एक शिल्लक आहे, तो म्हणजे टिफिन, म्हणजे तुमचा आपण जे डब्बा पार्टी जी म्हणतो की कार्यकर्त्याच्या घरी जाऊन आम्ही प्रमुख कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते हे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन प्रत्येकजण प्रत्येकाचा डबा घेऊन येऊन आम्ही हा डब्बा पार्टीचं नियोजन या 2 दिवसामध्ये होणार आहे आणि 2 दिवसानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर मोदी @9 ह्या उपक्रमामधील सर्व कार्यक्रम संपन्न होतील।